जागराची सेवा आहे म्हणून वारकरी संप्रदायाचा असा एक दंडक नियम आहे की मागणीपर अभंग चिंता न करता घ्यावा. बरं, आज नैमित्त आहे, आज जन्मोत्सव आहे प्रभू दत्तात्रयांचा आणि जागरही आहे आणि त्या अनुषंगानं हा अभंग डोळ्यासमोर आला. या अभंगातून जगद्गुरू तुकोबराय प्रभू दत्तात्रयांना नमन करतात. नमन करणारे प्रभू तुकोबरायन, ज्यांना नमन करतायत ते प्रभू दत्तात्रयन. वास्तविक पाहता तुकोबराय दत्तात्रयाला नमन करतात हे तुकोबरायच्या भक्तीशी व्याघातच आहे. कारण तुकोबराय म्हणतात आम्ही पांडुरंगाचे एकविध एकनिष्ठ भक्त आहे. पांडुरंगाशी आमची भक्ती एकनिष्ठ आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका पांडुरंगावर दुनिया, एका पांडुरंगावर दुनिया. तुकोबराय म्हणतात पांडुरंगा वाचून आम्ही जर इतरांची स्तुती केली तर आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. ते तुकोबराय आज दत्तात्रय प्रभूच्या दरबारात येत आहेत, दत्तात्रय प्रभूला नमन करतायत, वंदन करतायत, याचना करतायत. काही साधक मंडळी तुकोबरायकडे गेली, तुकोबरायांना विचारू लागली तुकोबराय तुम्ही पांडुरंगाचे एकविध एकनिष्ठ भक्त आणि आज प्रभू दत्तात्रयांच्या दरबारात कसे? कुठे गेली तुमची एकविधता? कुठे गेली तुमची एकनिष्ठता? कुठे गेली तुमची अनन्य भक्ती? तुम्ही म्हणता अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका पांडुरंगा वाचून या. मग आज प्रभू दत्तात्रयांच्या दरबारात कसे तुम्ही आले? तुकोबराय म्हणतात आम्ही पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहोत, एकविध भक्त आहोत. आमची एकविधताही मोडलेली नाही. तुकोबराय म्हणतात तुम्हाला आठवतंय गरुड सत्यभामेचा अहंकार द्वारकाधीश प्रभूनं हनुमंतरायाच्या माध्यमातून घातला. हनुमंतरायाला द्वारकेमध्ये बोलवलं. धाडिले गरुडा अनिले हनुमंता, तै पाचारिले होऊन ये सीता, नयला जिन्नले रूप पालटिता, झाला भीमकी आपण राम सीतावो. बोले दूत केसी राधा हे वचन, बोले दूती केसी राधा हे वचन. झाला भीमकी आपण राम सीतावो. बोले दूती केसी राधा हे वचन, बोले दूती केसी राधा हे वचन. द्वारकाधीश प्रभूंनी गरुड सत्यभामेचा अहंकार घालवण्याकरता हनुमंतरायाला पाचारण केला. हनुमंतराय द्वारकेत आले, बलरामजीच्या बागेची प्रचंड नुकसान केली, तिथली झाडं उपटली, शिपायांना चोप दिला. सेवक धावत पळत द्वारकाधीशांकडे आलेले, महाराज 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 अनर्थ झाला. विचारलं द्वारकाधीशांनी काय झालं? म्हणे एक शक्तिशाली वानर आलेलं आहे बागेमध्ये बलरामजीच्या, त्यानं बागेची प्रचंड नुकसान केलेली आहे, सेवकांनाही चोप दिलेला आहे, कोणालाही ते आवरत नाही, प्रचंड ताकद आहे त्याच्यामध्ये, काहीतरी उपाय करावा लागेल.
नाहीतर बाग शिल्लक राहणार नाही. भगवंताच्या चरणाजवळच गरुड बसलेला होता, अहंकाराने भरलेला होता. कारण गरुडाने युद्धामध्ये श्री हरी विष्णूंना हरवलं होतं, त्याचा अहंकार गरुडाला झालेला होता. आणि देवाला भक्ताला झालेला अहंकार सहन होत नाही. द्वारकाधीशाने गरुडाकडे पाहिलं, म्हणे गरुडा जा तरी बघून एक कोणतं वानर आलेलं आहे आणि घेऊन ये माझ्याकडं. गरुडानं द्वारकाधीशांकडे पाहिलं, मनात विचार केला, कोणती कामं कोणाला सांगितले पाहिजे हे सुद्धा द्वारकाधीशाला कळत नाही. आता एक कणिक मळून आणायची काम आमचं आहे का पकवाताला? सतरंजी उचलायची कायला तो अहंकार असतो, मी विशेष आहे ना. पण सेवके करावे सांगितले कामात येते, होतो पण कामा नाही. जड अंतकरणानं गरुड निघाला बलरामजीच्या बागेकडं. अहंकाराने छाती फुगलेली होती 4 फूट. आलेला आहे बागेमध्ये. मारुतराया त्या पेरूच्या झाडावर बसलेले आहेत. गरुडानं मारुतरायाला पाहिलेला आहे, आवाज दिलेला आहे, ए माकडा, ए वानरा, तुला माहिती बाग कोणाची आहे? मारुतराय गरुडाकडे पाहतात, असं खुणावतात, मला कानाने ऐकू येत नाही, तू जरा जवळ येऊन सांग म्हणे. गरुड असं जवळ आलेला आहे. मारुतरायाने विचारलं, काय म्हणत होते? म्हणजे तुला माहिती बाग कोणाची आहे? मारुतराय म्हणतात गरुड म्हणतो, अरे ही बलरामजीची बाग आहे आणि या बागेची तू एवढी नुकसान केली. बलरामाचं नाव ऐकल्यावर मारुतरायाने एक गरुडाच्या मुस्कडात दिली. गरुड तिथून उडाला, द्वारकाधीशाच्या चरणावर येऊन पडला. नाका तोंडातून रक्त यायला लागला. गरुडने द्वारकाधीशाकडे पाहिलं, म्हणे देवा इथं सांगायचं ना गरुडा तुला जरा जादा झालंय म्हणून. द्वारकाधीश म्हणतात, गरुडा काने सोनारांनीच टोचावे लागते. काय झालं घडलेला प्रकार सांगितला. द्वारकाधीशांनी सांगितलं, गरुडा हे बघ आता पुन्हा जा. ते रामभक्त हनुमंतराय आहेत आणि त्यांना म्हणावं तुम्हाला दशरथी रामाने बोलवलेलं आहे. गरुडानं द्वारकाधीशाकडे पाहिलं, म्हणे देवा पहिल्यांदा खरं बोललो, बलरामजीची बाग आहे, तर ही फजिती झाली आणि आता तुम्ही हुशार खोटं बोलायचं सांगता. तुम्ही गरुड संपवायचं ठरवलेलं दिसतोय. ही गदा इथं घ्या, इथं डोक्यात घाला, पण तिकडं पाठवू नका म्हणे. द्वारकाधीश म्हणतात, गरुडा काळजी करू नको, ते रामभक्त मारुतराय आहेत, हनुमंतराय आहेत, जा म्हणावं दशरथी रामाने बोलवलेलं आहे. पण देवा काळजी करू नको, मागे पुढे उभा राहे संभाळीत, मी आहे ना, मै हू ना. गरुड आलेला आहे, परंतु 4 फूट छाती आत गेलेली अहंकाराची. गरुडाचे पाय विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलेले आहेत. जड अंतकरणाने जड पावलाने गरुड बलरामजीच्या बागेत आलेला आहे. मारुतराय समोर बसलेले आहेत. मारुतरायाने गरुडाकडे नुसतं पाहिलं, गरुडाने साष्टांग दंडवत घातला. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. मारुतरायाने विचारलं, आता काय काम? भीतच उत्तर दिलं, म्हणे हनुमंतराया तुम्हाला दशरथी रामाने बोलवलेलं आहे. दशरथी रामाचं नाव ऐकल्यानंतर मारुतरायाच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागलेले आहेत. अरे युग उलटून गेली, माझ्या स्वामीचं माझ्या प्रभूचं मला दर्शन नाही आहे. गरुडाला खांद्यावर घेतलेलं आहे आणि उड्डाण केलेली आहे. तिकडं द्वारकाधीशांनी सत्यभामेला निरोप दिला. सत्यभामा, रामभक्त हनुमंतराया आपल्या दर्शनाकरता येत आहेत. ते रामाचे एकनिष्ठ भक्त आहे आणि म्हणून आपल्याला रामसीतेच्या स्वरूपामध्ये मारुतरायाला दर्शन द्यायचं आहे. तुम्ही सीता बनून या.
सत्यभामेला निरोप मिळाला. सत्यभामीनं लग्नाची साडी काढली. बरं, अलंकाराची कमीच नव्हती. सत्यभामेचे वडील सत्राजित राजा सूर्य भगवंतांनी प्रसन्न होऊन त्यांना एक मणी दिला होता, सेमंतक नावाचा. रोज 8 भार सोनं देत होता. 8 भार सोन्याची माहेरी कमी नव्हती आणि द्वारका सोन्याचीच होती. सत्यभामा सोन्यानी मडली, पण सीता मातेला काय सत्यभामेनं पाहिलेलं नव्हतं. मग सत्यभामेला प्रश्न पडला की मी दिसते का सीतेसारखी, कोणाला विचारू? तिथं काही दास दासी होते. सत्यभामा विचारू लागली दासींना, का ग दिसते का मी सीतेसारखी? आता ते बोलून चालून दासीच नोकरच. मालकानी म्हणलं की बैल दूध येतो की नोकरांनी म्हणायचं 10 लिटर. त्या दासींनी म्हणावं, आईसाहेब खरं सांगू का, तुम्ही सीतेपेक्षा सुंदर दिसता. परंतु ही चर्चा चालू असताना अचानक कानावर विण्याचा झणकार ऐकू आलेला आहे. नारायण नारायण. देवर्षी नारदांना सत्यभामेनं पाहिलं. म्हणे देवर्षी नारद प्रणाम, तुम्ही अगदी वेळेवर आलात. नारदजी म्हणतात, आईसाहेब मी वेळेवरच येत असतो. काते चिंता बलियसी वदत्वम सत्वरमय्यम स्वस्य दुःखस्य कारणम. काय तुम्हाला दुःख आहे लवकर सांगा, काय कसली चिंता आहे? काते चिंता बलियसी, कोणती चिंता तुम्हाला सतावत आहे? शीघ्रम वद, लवकर सांग. सत्यभामेनं सांगितलं. म्हणे देवर्षी मला सांगा, तुम्ही सीतामातेला पाहिलेलं आहे? नारदजी म्हणतात, पाहिलेलं आहे, मी बघतंय, मी दास आहे त्यांचा, 1000 वेळा दर्शन केलं सीतामातेचं. मग मला सांगा म्हणे, मी दिसते का सीतेसारखी? नारदजी म्हणतात, आईसाहेब खरं सांगू की खोटं सांगू? सत्यभामा म्हणते, नारदजी खरंच सांगा. नारदजी म्हणतात, खरं सांगू का? मला खोटं बोलता येत नाही, खरं सांगण्याची सोय नाही, पण तुम्ही विचारलं म्हणून खरं सांगतो. तुम्ही सीता मातेच्या घरी जे भांडे घासणारी मोलकरीण आहे तशी दिसत नाही. काय वाटलं असेल बा सत्यभामेला? लग्नाची साडी काढली होती, सगळे अलंकार काढून टाकले, मलिन वस्त्र परिधान केले. सेवकानं सांगितलं, जा द्वारकाधीशांना म्हणावं आम्हाला नाही सीता बिता होता येत. सेवक पळत आले ते, महाराज आईसाहेबांनी असा निरोप दिला. द्वारकाधीश हसायला लागले आणि रुक्मिणी आईसाहेबांनी निरोप दिला. रुक्मिणी, रामभक्त मारुतराय दर्शना करता येत आहेत, ते रामप्रभूचे एकविध एकनिष्ठ भक्त आहेत, त्यांना आपल्याला राम सीतेच्या स्वरूपात दर्शन द्यायचं, तू सीता बनू नये. आमच्या रुक्मिणी आईसाहेबांनी काय उत्तर दिलंय गोड. म्हणे, स्वामी सीता कुठं होता येत असतं का? सीता कुठं होता येत असतं? तुम्ही ज्या वेळेला तिकडं कृष्ण असता त्यावेळेला मी राधा आहेच, ज्यावेळेला तुम्ही पांडुरंग होता त्यावेळेला रुक्मिणी मी आहेच, तिकडं जर तुम्ही राम झालात तर सीता मी आहेच. तो कोबराय म्हणतात तसं ज्यावेळेला आमचं आराध्य दैवत भगवान रामप्रभू म्हणून अवतार घेतं त्यावेळेला मी वानर होतो. ज्यावेळेला आमचं आराध्य दैवत भगवान कृष्ण म्हणून अवतार घेतो त्यावेळेला मी गोपाळ होतो. ज्यावेळेला आमचं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग म्हणून अवतार घेतो त्यावेळेला आम्ही वारकरी होतो. आणि जर आज आमचं आराध्य दैवत भगवान दत्तात्रय बनला असेल तर आम्ही दत्तात्रयाचे भक्त आहोत, आम्ही दिगंबर आहोत आणि त्यांचं वंदन करतो, त्यांचं नमन करतो. अभंगाचं प्रथम माझे गुरुराया नमन माझे गुरुराया नमन नमः
तुझी अवधूत मूर्ती महाराज दत्त तुकोबराय म्हणतात, भगवान श्री विष्णूनंच प्रभू दत्तात्रयाचं जर रूप धारण केलेलं असेल, आमचं आराध्य दैवत जर आज दत्तात्रय प्रभू झाले असेल, तर आम्ही त्यांचं वंदन करतो, आम्ही त्यांना नमन करतो. भगवान दत्तात्रय हे विष्णूचं स्वरूप आहे. ऐका, झोप येणार असं सांगणार नाही आता. भगवान नारायणाच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवानं 4 मानसपुत्र प्रगट केले, सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार. पुन्हा 10 ऋषीला प्रगट केला, मरीची, अत्री, अंगिरा, पुलत्स्य, पुलह, क्रतू, भृगु, दक्ष, नारद, वशिष्ठ. छायेपासून करदमजीला प्रगट केलं, वाणीपासून सरस्वतीला प्रगट केलं, उजव्या अंगापासून मनु महाराज, डाव्या अंगापासून शत्रुपा, आणि मनु शत्रुपापासून सृष्टीचा विस्तार झाला. आपण मनु महाराजांचे पुत्र आहोत म्हणून आपल्याला मानव म्हणतात. भागवतामध्ये गोड वर्णन केलं बा, मनस्तो शुद्ध शत्रुपायाम त्रिस्त कन्याश जगिरे आकुती देवभूतीश प्रसूती इति विश्रुत. या मनु महाराजांना शत्रुपेपासून 5 संतानं झाली. आकुती, देवहूती, प्रसूती, प्रियवत आणि उत्तानपाद. पैकी जी देवहूती होती, मधली कन्या, या देवहूतीचा विवाह कर्दमजी बरोबर झाला. कर्दमजी म्हणजे परम तपस्वी. कर्दमजीनं एका अटीवर हा विवाह केला. ब्रह्मदेव आणि श्रीहरी नारायणाला कर्दमजी म्हणाले, विवाह करायला बाबा आम्ही तयार आहे, परंतु एका अटीवर, संतती झाल्या झाल्या मी तपश्चर्या करण्याकरता निघून जाईल. ब्रह्मबाबा म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. विवाह थाटामाटात पार पडला. विवाह संपन्न झाला. कर्दमजी आणि देवहूती माता आलेले आहेत आपल्या राज्यामध्ये, आपल्या स्थानावर. आणि कर्दमजीनं ध्यान लावलेलं आहे. जसं ध्यान लागलं तशी समाधी लागली कर्दमजीची. 1000 वर्ष समाधी लागली. ऐका बरं, 1000 वर्ष कर्दमजीची समाधी लागलेली आहे. नवविवाहित आहे. देवहूती मातेनं सर्व अलंकार काढलेले आहेत आणि 1000 वर्ष आपल्या पतीची सेवा केलेली आहे देवहूती मातेनं. 1000 वर्ष, 1000 वर्ष उलटून गेले आणि कर्दमजी समाधीतून उत्थान झालेले आहे. कर्दमजीनं समोर पाहिले, एक वयोवृद्ध देवी समोर बसलेली आहे. केस पांढरे झालेले, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, मलिन वस्त्र दिसत आहेत अंगावर. कर्दमजीने विचारलं, देवी तुम कोण हो, तू कोण आहेस? देवहूतीचे डोळे भरून आलेले आहेत. म्हणे स्वामी मला ओळखलं नाही, मी तुमची धर्मपत्नी देवहूती. कर्दमजीला स्मरण झालं. कर्दमजीच्या डोळ्यातून अश्रू आलेले आहेत. म्हणे देवी, मी समाधीत असताना 1000 वर्ष तू माझी सेवा केली, तुझ्या सेवेनं मी प्रसन्न झालेलो आहे. तुष्टो मध्य तव मानवी मानदाया शुश्रूषया परमया पर्याच भक्त्या यो देहिना मयमती सुहृत सदेह नाविक्षित समुचित क्षपित मदर्थे. हे मानवी,
तुझ्या सेवेवर मी प्रसन्न झालेला आहे. काय इच्छा आहे म्हणे, गृहस्थाश्रमाची काय अपेक्षा असू शकते, संतती व्हावी. बघता बघता कर्दमजीला 9 कन्या झाल्या. 9. अरुंधती, कला, अनुसया, क्रिया, गती, ख्याती, शांती, श्रद्धा, 9 कन्या झाल्या. आणि देवहूतीची जी ही अनुसया नावाची कन्या होती, या अनुसया मातेचा विवाह आरती ऋषींबरोबर करण्यात आला. आपण ऐकतो अनुसया मातेनं पतीची सेवा केली, महान पतिव्रता अनुसया माता होऊन गेली. परंतु अनुसया मातेकडे हे संस्कार कुठून आले, तर हे संस्कार अनुसया मातेकडं देवहूती मातेकडून आलेले आहेत, आपल्या आईकडून, आपल्या मातोश्रीकडून. देवहूती मातेनंच एवढी पतीची सेवा केली होती. त्याचं फल काय मिळालं होतं, देवहूती मातेला 9 कन्येनंतर साक्षात भगवंताचा कला अवतार कपिल भगवान देवहूती मातेच्या पोटी जन्माला आले, ज्यांनी सांख्यशास्त्राचा उपदेश देवहूती मातेला केला. ऐका, कपिल भगवंताची सख्खी बहीण म्हणजे अनुसया माता आहे. आणि अनुसया मातेकडे हे पती सेवेचे संस्कार आपल्या आईनं दिलेले आहे. हे सद्य परिस्थितीमध्ये गांभीर्यानं विचार करण्याची गोष्ट आहे की आपण आपल्या मुलीला, लेकराला काय संस्कार देतो आहे. आज समाजातली परिस्थिती किती कठीण झालेली आहे. आपल्या लेकरांना आपण धार्मिक संस्कार दिले पाहिजे, चांगले संस्कार दिले पाहिजेत. जे परिवार वारकरी संप्रदाय संत विचाराशी जोडलेले असतील, ज्या परिवाराची संतानावर देवावर श्रद्धा असेल, तोच परिवार इथून पुढं सुखी दिसेल, समाधानी दिसेल, आनंदी दिसेल. बांगलादेशमध्ये जी घटना झाली, माणसाच म्हणतात त्यांना दया नाही येईल कुठं, संस्कारच नाही ना तसे. पाप पुण्य मानतच नाही ना. पाप पुण्य मानलं असं तर अशी निर्गुण हत्या झाली नसती. पाप पुण्याचा तिथं विषयच नाही आहे, म्हणून संस्कार नाही आहे, आणि म्हणून पशुवत त्यांचं आचरण आहे. आजही समाजामध्ये आता गुरुवारच्या दिवशी जे प्रश्न विचारले जातात, बाबासमोर नाही सांगत मी, काय प्रश्न विचारतील. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला एका माऊलीनं प्रश्न केला, माझ्या डोक्यात बारीक बारीक किडे झाले म्हणे. म्हणलं आंघोळ नीट करत जा. ते काय प्रश्न आहे का, काय प्रश्न विचारावा बा. चांगले संस्काराची गरज आहे. पाप पुण्य त्या देशामध्ये मानल्या जात नाही, धार्मिक संस्कार नाही, आणि त्याचा परिणाम एवढे भयंकर अत्याचार तिथं झालेत. धार्मिक संस्काराची नितांत गरज आहे. भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कार जगामध्ये आदर्श आहे, आणि भारतीय संस्कृतीला जगामध्ये आदर्श जर कोणी बनवले असेल ते आमचे संत आहेत. आणि म्हणून संतांवरची श्रद्धा, देवावरची श्रद्धा दृढ असली पाहिजे. काही लोक म्हणते काय देवच नाही राहिला हो, आणि संत नाही राहिले. कोण म्हणतं देव राहिला नाही, कोण म्हणतं संत राहिले नाही. लांबचं सांगत नाही, जवळचं सांगतो. अहिल्यानगरमध्ये पारनेर तालुका आहे, आणि पारनेर तालुक्यामध्ये निगोज नावाचं गाव आहे. त्या निगोज गावामध्ये मळगंगा नावाची नदी वाहते. त्या कुंडामध्ये आजही पाण्यातून घागर वर येते. लाखो भाविक ती घागर पाहण्याकरता असतात. सायन्सचं डोकं बंद पडलंय, शास्त्रज्ञाचं डोकं बंद पडलंय, CCTV कॅमेरे लावले, सगळे प्रयोग केले, पण ती घागर कुठून येते कळत नाही. प्रतिवर्षी ती घागर पाण्याच्या वर येते. ती त्या घागरीची मिरवणूक काढली जाते, पुन्हा पाण्यात सोडली जाते, पुन्हा ती पाण्यामध्ये बुडते. दरवर्षी घडते ही घटना. लोक म्हणते देव राहिला नाही.
जवळ ताराबाद संत महिपती महाराजांचं गाव. आषाढ एकादशीच्या दिवशी मंदिरामध्ये पूर्ण बुक्का अंथरला जातो आणि एकादशीच्या दिवशी त्या बुक्क्यावर पांडुरंगाचे पावलं आजही उमटतात. लोक म्हणतात देव राहिला नाही. आळंदीजवळ कोयाळी नावाचं गाव आहे, यात्रा भरती तिथं. त्या कोयाळीला लाखो भाविक त्या यात्रेला जातात. तिथं भाल्यानी माणसं मारतात, भाला खूप असतात, माणसं मरून पडतात. डॉक्टरनी चेक करायचं, श्वास बंद झालेला असतो आणि पुन्हा देवाचा भांडारा टाकला की माणसं पुन्हा जिवंत होतात. लोक म्हणते देव राहिला नाही. लोक म्हणते संत राहिले नाही म्हणे जगामध्ये. कोण म्हणतं संत राहिले नाही? आज वृंदावन या ठिकाणी प्रेमानंद महाराज आहे, पूजनीय प्रेमानंद महाराज. 25-30 वर्ष झाले, दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत, किडन्या काम करत नाही. परंतु प्रेमानंद महाराज रोज वृंदावनची 13 किलोमीटरची प्रदक्षिणा रोज करतात. चेहऱ्यावरचं तेज थोडंही कमी झालेलं नाही, चेहऱ्यावरचं स्मित हास्य थोडंही कमी झालेलं नाही. लोक म्हणतात संत राहिले नाही. ही कशाची ताकद आहे? नर्मदा परिक्रमा करत असताना सध्या दादा गुरु म्हणून एक महात्मा आहे, 4 वर्षापासून नर्मदा परिक्रमा पळत चालू आहे. पोटात अन्नाचा कण आहे, नर्मदा मैयाचं पाणी 4 वर्षापासून पोटात आहे. डॉक्टर तपासणी करतायत, पोटात अन्नाचा कण नाही, BP नॉर्मल, शुगर नॉर्मल, थकवा नाही. पळत नर्मदेची प्रदक्षिणा चालू आहे. लोक म्हणते संत राहिले नाही. या अहिल्यानगरमध्ये जवळच, नगरच्या जवळ मांदळी नावाचं गाव आहे. स्वामी आत्मारामगिरीजी महाराज एका आसनावर महात्मा कित्येक वर्षापासून आहे, 40 वर्ष होत आले. दिवसभर माणूस जर एका अंगावर पडलेला असला तर कंटाळ येतो, 4 वेळा आसन बदलतो. एकाच आसनामध्ये 40 वर्षापासून महात्मा आहे, योग भ्रष्ट महात्मा. लोक म्हणते संत राहिले नाही. आता परवा नर्मदा मैयाच्या तीरावर सियाराम बाबा होऊन गेले. परवा पहा त्यांनी देह ठेवला. मारुतीला रोज दिवा लावायचे आणि वातीला फक्त असे धरायचे, असं फिरले की आपोआप वात पेटायची. लोक म्हणे संत राहिले नाही. कोण म्हणतं संत राहिले नाही? पाहिलं तर संत दिसतील. हां, सद्गुरू बाबा कोण आहे ते कळेल त्याला. आहे विठ्ठला विठ्ठल. ज्या दिवशी या जगामध्ये संत राहणार नाही त्या दिवशी हे जगच शिल्लक राहणार नाही. संत आहे म्हणून या संताकरता जगाला हे सगळं सांभाळावं लागतं. म्हणून आजही संत आहे, देव आहे. आपली पात्रता सिद्ध करायची, आपली भक्ती वाढवायची, आपली श्रद्धा वाढवायची. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये हे धार्मिक संस्कार आपल्या मुलांवर झालेच पाहिजे. ही काळाची गरज आहे. बोलण्यासारखा विषय खूप मोठा आहे, पण अभंग राहून जाईल. देवहूती मातेने हे संस्कार आपल्या अनुसया मातेला दिलेले आहेत, आपल्या कन्येला. आणि आश्चर्य झालेलं आहे. अनुसया माता आणि अतिऋषी संतान प्राप्ती होत नव्हती म्हणून वृक्ष पर्वतावर अशोकवनामध्ये निर्विंधान नदीच्या किनारी तपश्चर्याला बसलेले आहेत. तपश्चर्या फलीभूत झालेली आहे. 3 देव प्रगट झालेले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. आणि आशीर्वाद दिलेला आहे, भोवत्स भद्रम ते वरमृही. काय हवंय तुम्हाला? तुमच्या तपस्येवर आम्ही प्रसन्न झालेलो आहे. हात जोडलेले आहेत अतिऋषींनी, अनुसया मातेने. बस तुमच्यासारखी संतती प्राप्त व्हावी एवढी अपेक्षा आहे. भगवान म्हणतात आमच्यासारखे आम्हीच, आम्हालाच यावं लागेल. आणि कालांतराने अनुसया मातेची पती सेवा चालू आहे. अनुसया मातेनं अतिऋषींची अशी सेवा केली. त्या पातिव्रतेचं सामर्थ्य आहे का? एक शांडिल्य नावाची पतिव्रता होती त्या काळात, शांडिल्य नावाची. आणि पतीचं देहावसान झालं, ती शांडिल्य अनुसया मातेकडे आलेली आहे. हात जोडलेले आहेत, पाय धरलेले आहे अनुसया मातेचे. पतीचं देहावसान झालेलं आहे, कृपा करा. तर अनुसया मातेनं त्या शांडिल्यच्या पतीला पुन्हा जिवंत केलेलं आहे. हे पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. अनुसया मातेनं अशी पतीची सेवा केली, त्या पातिव्रत्याची चर्चा त्रैलोक्यामध्ये होऊ लागली. सूर्याचं तेज देखील अनुसया मातेसमोर
कमी पडायला लागलं, फिकं पडायला लागलं. एक दिवस नारद महर्षी कैलासावर गेलेले आहेत. पार्वती मातेनं नारदांना पाहिलं, नारद कशी चक्कर मारलेली आहे, कसं येणं केलं तर आजकाल ज्यादा येत नाही. नारदांनी सांगितलं सध्या मृत्यूलोकात अनुसूया माता नावाची महान पतिव्रता आहे, नित्य दर्शनाला जाणं होतं आहे. आणि अनुसूया मातेची पातिव्रतेची चर्चा त्रैलोक्यामध्ये असं संत म्हणतायत, अश्व ऋषी म्हणतायत की अनुसूया माते इतकी श्रेष्ठ पतिव्रता त्रिभुवनात नाही आहे. असं मी त्यांच्याकडून ऐकलं. आईसाहेब येतो आता मी. दिली काडी लावून. पार्वती मातेला विचार आला की आम्ही एवढे महान पतिव्रता असताना नारदजी म्हणतायत आणि संत म्हणतायत की अनुसूया माते इतके पतिव्रते श्रेष्ठ कोणाचं नाही आहे. काय खरं काय खोटं आहे. कैलासात गेले, वैकुंठात गेले, लक्ष्मी मातेला तेच सांगितलं. भोलेनाथात ब्रह्मलोकात गेले, सावित्री मातेला तेच सांगितलं. तिघी एकत्रित आलेल्या आहेत. तिघी चर्चा करायला का गं देवर्षी नारद आले होते का, ते तुम्हाला कळलं का काही. त्यांनी चर्चा केली. म्हणे अनुसूया मातेत की महान पतिव्रता म्हणे त्रैलोक्यात नाही अशी चर्चा आहे. मग आपलं पातिव्रत्य कुठं गेलं. अनुसूया मातेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेतली पाहिजे त्या अनुसूयाची. आणि म्हणून तिन्ही देवांना परीक्षा घेण्याकरता अति ऋषींच्या आश्रमामध्ये पाठवलेलं आहे. गोसाव्याचा वेश परिधान करून तीनही देव अति ऋषींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. हाका मारली माते भिक्षाम देही. अनुसूया माता बाहेर आलेली आहे. समोर पाहिलेलं आहेत. महात्मे दिसत आहेत, ऋषी दिसत आहेत महान. विचारलेलं आहे काय भिक्षा घेणार, काय देऊ. त्यांनी सांगितलेलं आहे की हे पहा माते, आम्ही अशी तशी भिक्षा घेत नाही, विवस्त्र होऊन तुला भिक्षा वाढावी लागेल. प्रसंग आपल्याला माहिती आहे. अनुसूया मातेनं पतीचं स्मरण केलं, पतीचं चरणाचं पाणी घेतलेलं आहे, तीर्थ घेतलेलं आहे. अति ऋषींचं जे कुट्यामध्ये होतं तिन्ही देवांवर टाकलेलं आहे. आणि तीनही देव लहान लहान बाळं झालेले आहेत. पाळण्यात घालून अनुसूया माता झोका देते, अंगाई गीत गाते. बरे दिवस झाले. आपले पतिदेव मृत्यूलोकात गेले. जाऊन 6 महिने उलटून गेले, परत आलेच नाही. नेमकं काय झालं. अतिरेक्याने बॉम्बस्फोट केला आहे का, भूकंप झाला, हे आले कशी नाही. चिंता वाटू लागले. तिघी एकत्रित आल्या. नारदांचं आगमन झालं. म्हणे देवर्षी नारद तुम्ही वेळेवर आलात. नारदांनी सांगितलं आईसाहेब आम्ही वेळेवरच येत असतो. काय झालं. म्हणे मागं तुम्ही असं सांगितलं, आम्ही पातिव्रतेची परीक्षा घेण्याकरता तिघांना पाठवलं, हे परत आलेच नाही. नारदांनी घडलेला प्रकार सांगितला. म्हणे आता तुम्हाला जावं लागेल तुमच्या पतीला आणण्याकरता. तिघी तिथं आलेल्या आहेत. अनुसूया मातेला हाका मारलेले, आमचे पती आम्हाला परत कर. अनुसूया मातेने सांगितलं तिघांना देखील पाळण्यात झोपू घातलेलं आहे आत्ताच, तुमचे घेऊन जा आपापली. तिघे तिथं आलेले आहेत. तिघं पाळण्यात सारखे दिसत आहेत, सारखेच हसत आहेत. पार्वती माता पुढं सरकलेली आहे. आपले महादेव कोणते यात शोधायला लागले. हात केले तर तिघं संगच हातवर करायचे. पार्वती मातेला वाटलं आपला जर नंबर चुकला तर परीक्षा आपली आहे. ती मागं सरकली. लक्ष्मी माता पुढं आलेली आहे. आपले श्रीहरी विष्णू कुठे आहे हरी यामध्ये. हात केले तिघं संगच हात करायचे. लक्ष्मी मातेनं ते प्रकार पाहिला. पार्वती मातेचं ते झालं, सावित्री मातेचं ते झालं. शेवटी अनुसूया मातेचे पाय धरले, आमचे पती आम्हाला परत करा. अनुसूया मातेचे डोळे भरून आलेले आहेत. मातृत्व प्रदान केलं होतं देवतांनी. पुन्हा ते तीर्थ घेतलं आहे, त्या बाळांच्या मस्तकावर हात ठेवले, तर पुन्हा पूर्वत देव स्वरूपामध्ये ते प्रगट झालेले आहेत. अनुसूया मातेने हात जोडलेले आहेत. आणि देवता अनुसूया मातेला विचारतात माते काय हवं आहे तुला. अनुसूया मातेचे डोळे भरून आले. प्रभू जे मातृत्व तुम्ही मला प्रदान केलं ते पुन्हा मिळावं एवढीच अपेक्षा आहे. तेव्हा तथास्तु ते म्हणलेले आहेत. आता ऐका, बऱ्याचदा जन्मोत्सव साजरा करताना या प्रसंगावर अनेक ठिकाणी केला जातो, पण जन्मोत्सव इथं नाही आहे. आशीर्वाद दिला, तिथून पुढं 9 मास गेलेले आहेत अनुसूया मातेला, तिथून पुढं. आणि मग मार्गशीर्ष महिना लागलेला आहे. हेमंत ऋतू आहे. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी. मार्गशीर्ष महिना लागलेला आहे. मासाना मार्गशीर्षोहम. मासांमध्ये पवित्र मास
मार्गशीर्ष प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी गेली, दशमी गेली, शुद्ध एकादशी गेलेली आहे, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, द्वादशी गेलेली आहे, त्रयोदशी गेलेली आहे, चतुर्दशी गेलेली आहे आणि पौर्णिमा आलेली आहे, मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. रोहिणी नक्षत्र आहे, सायंकाळची वेळ आहे सूर्यास्ताची आणि भगवान दत्तात्रय प्रभू अनुसया मातेच्या समोर प्रगट झालेले आहे. एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकार रे निर्गुण निराकार. एका जनार्दनी अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी आकार रे निर्गुण निराकार. एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकार रे. नाथ महाराज म्हणतात जे निर्गुण आहे, निराकार आहे, निरुपम आहे, निर्विशेष आहे, निरंतर आहे, ते निराकार असणारं तत्व आकाराला आलं प्रभू दत्तात्रयाच्या रूपानं. धरी अवतार विश्वतर अवया, विश्वाचं कल्याण करण्याकरता प्रभू दत्तात्रयानं अवतार घेतला. ब्रह्मदेवाच्या अंशापासून अनुसया मातेला चंद्रमा झालेले आहेत, भगवान भोलेनाथांच्या अंशापासून दुर्वासा झालेले आहेत आणि श्रीहरी विष्णूच्या अंशापासून प्रभू दत्तात्रय. आणि एक कन्या झाली, तिचं नाव शुभात्रय. शुभात्रय श्रीहरी विष्णूच्या अंशापासून भगवान दत्तात्रय. मग हे 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत हे स्वरूप कसं झालं? आत्रेय एक दिवस तिघांना म्हणाले, आम्ही एकाची अपेक्षा केली तुम्ही तिघं आलात. तेव्हा ते तिघं म्हणाले, पिताश्री आम्ही तिघं नाही आहे, आम्ही एकच आहोत. हे दाखवण्याकरता जे स्वरूप प्रगट केलं त्यांनी, त्या 3 देवांनी, ते स्वरूप प्रभू दत्तात्रयाचं. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, काके जोळी पुढे श्वान, नित्य जाणवीचे स्नान. श्रीहरी विष्णूचा अंश रूपानं प्रभू दत्तात्रय आले. दत्तात्रयांचा अवतार जरी देवाचा असला तर परंतु कार्य मात्र संताचं आहे. देवाचं कार्य काय आहे? देव कशा करता अवतार घेतो? बाबांनी मग अशी आशीर्वाद देताना फार सुंदर सांगितलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्मावर संकट आल्यानंतर धर्माची स्थापना करण्याकरता, साधूचं रक्षण करण्या, भक्ता राखे पायासी दुर्जनाशी संहारी, याकरता भगवान अवतार घेतात. पहा गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात ना, जब जब होए धर्म की हानि पाड़े असुर अधम अभिमानी. राम सिया राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम सिया राम. मंगल भवन अमंगल हारे द्रवभूषु दशरथ अजिर बिहारी. राम सिया राम सिया राम जय श्री राम. राम सिया राम सिया राम तेरे राम तेरे राम तेरे राम. जब जब होए धर्म की हानि बाढ़ यसुर अधम अभिमान तब तब प्रभू धरी विविध शरीरा. देवाचा अवतार कशा करताय? भक्ताचं रक्षण करण्याकरता, दुष्टाचा संहार करण्याकरता.
भगवान दत्तात्रय देवाचा अवतार आहे, परंतु कार्य संताचे. संताचं कार्य काय? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. हे संताचं कार्य. आणि म्हणून तुकोबरायला देखील प्रभू दत्तात्रयांना नमन करावं वाटलं. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रय. कसं स्वरूप आहे दत्तात्रय प्रभूचं? त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय. तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती. माझ्या जीवित विश्रांती, माझ्या जीवित विश्रांती, तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती. माझ्या जीवीची विश्रांती, माझ्या जीवीची विश्रांती, तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत महाराष्ट्रातील नामवंत शिवशाहीर तथा कीर्तनकार आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण कल्याणजी महाराज काळे, सद्गुरू बाबांचा पोवाडा भक्तांच्या हृदयापर्यंत पोहोचवला पाहिजे यांनी. आणि काय आवाजाची देण दिलेली आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजा. आपल्याला रात्री त्यांच्याच सुमधुर वाणीतून बाबांचा पोवाडा, चरित्र पोवाडा श्रवण करायचा आहे. तुकोबराय म्हणतात, हे प्रभू तुझी अवधूत मूर्ती, माझ्या जीवीची विश्रांती. तुमचं अवधूत स्वरूप आहे. अवधूत हा पंथ आहे, अवधूत ही दीक्षा आहे, अवधूत ही अवस्था आहे. अवधूत शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये सांगितला, एकेका शब्दाचा अर्थ सांगितला, परंतु वेळ होऊन गेलेली आहे. अवधूत म्हणजे काय? आशापाश विनिर्मुक्त, आदि मध्यांत निर्मला, आनंदे वर्तते नित्यम, अकारम तस्य लक्षणम. ज्यांचे आशापाश विरहित जीवन झालेलं आहे. गेले आशापाश. आशा ही जीवाच्या दुःखाला कारणीभूत आहे. आशापाश विनिर्मुक्त, आशा ही परमम दुःखम. ज्यांचे आशापाश निवृत्त झालेले आहेत, विनिर्मुक्त झालेले आहेत. वासना वर्जितमेन वक्तव्यंच निरामय, वर्तमानोपि वर्तते वकाराम तस्य लक्षणम. वासना यांची समूळ जळून गेलेली आहे. वासना वर्जित ज्यांचं जीवन झालेलं आहे त्यांना अवधूत म्हणतात. आशारहित ज्यांचं जीवन झालेलं आहे त्यांना अवधूत म्हणतात. धू शब्दाचा अर्थ सांगितला, धुली धूसर गात्राने धूतचित्तो निरामय, धारणा ध्यान धृतो येन धकारम तस्य लक्षणम. जे नेहमी योगामध्ये ध्यानामध्ये मग्न असतात, ज्यांचं चित्त निर्मळ झालेलं आहे. माऊलींनी गोड वर्णन केलं ना, पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी प्राणायामे बैसला. ध्यानामध्ये निमग्न ज्यांची अवस्था आहे त्यांना अवधूत म्हणतात. आणि तो शब्दाचा अर्थ सांगितला, तम अहंकार निर्मुक्त, तत्वचिंता, चिंता चेष्टा विवर्जित, ज्यांची चिंता हरपलेली आहे आणि तत्वचिंतनामध्ये जे निमग्न असतात त्यांना अवधूत म्हणतात. असं अवधूत स्वरूप भगवान दत्तात्रयांचं आहे. तुकोबराय म्हणतात, तुझी अवधूत मूर्ती
माझ्या जीवीची विश्रांती. तुमचं हे स्वरूप आमच्या जीवाला विश्रांती देणार आहे, म्हणजे सुख देणार आहे. तुकोबराय म्हणतात, पण हे प्रभू, हे दत्तात्रया, एक माझ्या जीवीचं साकडं आहे. काय साकडं आहे? म्हणजे तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवीचे साकडे कोण निवारील कोडे कोडे. कोण निवारण करील हे कोड? कोणतं कोड आहे? कोड हे जन्म मरणाचं आहे, जीवाच्या पाठीमागं लागलेला. कोड कशाला म्हणतात? ज्याचं सहजासहजी उत्तर देता येत नाही, जे गोंधळात टाकतं, त्यातून मार्ग लवकर सापडत नाही, उत्तर लवकर देता येत नाही. अनेक जण सोडवण्याचा प्रयत्न करतात. जन्म मरणाचं कोडं सोडवण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला. या मायेतून बाहेर पडण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला. पूज्यपाद वैरागेटचे मुकुटमणी असणारे शुकदेव महाराज मातेच्या उदरात 12 वर्ष राहिले. मातेच्या उदराच्या बाहेर यायला तयार नाही या मायेमुळं. एवढी कठीण ही माया आहे. हे मायेचं कोडं कोणाला उलगडलं नाही, जन्म मरणाचं कोडं कोणाला उलगडलं नाही. आणि जन्म मरणात तीच अवस्था आम्हाला प्राप्त करून घ्यायची. आणि म्हणून हे आमचं कोडं कोण निवारण करेल? तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवीचे साकडे कोण निवारील कोडे कोडे. तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय भगवान दत्तात्रय प्रभूला याचना करतात, प्रार्थना करतायत. अद्री अनुसयेच्या सुता, अद्री अनुसयेच्या सुता, अत्रे अनुसये सुता, अत्रे अनुसये सुता. तुका म्हणे पावता, तुका म्हणे पावता, पावता तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती. तुका म्हणे पावत, तुका म्हणे पावत, तुझे अवधूत मूर्ती, तुझे अवधूत मूर्ती. माझ्या जीवीची विश्रांती, माझ्या जीवीची विश्रांती. माझ्या जीवीची, माझ्या माझ्या जीवीची विश्रांती. तुझे अवधूत मूर्ती, तुझे माझ्या जीवीची विश्रांती, जीवीची जीवीची देवी
माझ्या तुझी अवधूत रघुमाई विडोबार अत्री अनुसयाचे सुता तुका म्हणे पावता तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती. तुकोबराय म्हणतात हे अनुसया मातेचे सुता की तुम्ही प्रसन्न व्हा. पाव म्हणजे प्रसन्न व्हा आणि माझं हे जे कोडं आहे हे कोडं तुम्ही सोडवा. या जन्म मरणाच्या कोड्यातून मला मोकळं करा. तुमचं जीवन जसं आशापाश्रयित आहे तसं अवधूत स्वरूप आहे. वासना वर्जित तुमचं जीवन झालेलं आहे आणि ध्यानामध्ये तुम्ही जसं निमग्न असता आम्हालाही आमच्या पांडुरंगाचं ध्यान करायचं आहे, चिंतन करायचं आहे. हे आमचं कोडं तुम्ही सोडवा आणि त्याकरता तुम्ही प्रसन्न व्हा. अभंगाचा भावार्थ आणि पहिल्या चरणावर थोडं विस्तारपूर्वक बोललो. खरं सांगायचं म्हणजे या अभंगावर चिंतन मी खूप शोधत होतो. कुठंतरी संदर्भ मिळेल कसा अभंग सोडवायचा. भजनी मालिका कीर्तन मालिका जुन्या पाहिल्या कुठं सापडानाच. मोबाईल पाहिला म्हटलं कोणी कीर्तनकारांनी एखाद्याने जर घेतला असेल तर आपल्याला बाबासमोर 2 शब्द बोलायचे अभंगावर तर नेमकं कसा आहे त्याचा संदर्भ ते तर कळायला पाहिजे. कुठंच सापडलं नाही. आणि जो अभंग सापडला त्याची सुरुवात शेवट माझ्या अनुसयाचे सुता आणि परंपरेनं जो आहे बाबांनी सांगितलं मग अशी आत्री अनुसयाचे सुता. म्हटलं आता बाबा जशी बुद्धी देतील तसं आपण अभंगाचा विचार मांडू, चिंतन करू. आणि एवढं सुंदर चिंतन करून आलो तुम्हाला सांगतो. इथे येऊन उभं राहिलो बाबासमोर बसलेले पाहिलं पोटात गोळाच आल्यावर झाला. काय होतं ते कळतच नाही. बाहेर कितकं मोकळं कीर्तन करता येतं पण बाबासमोर बसलेलं जे शब्द जे वाक्य आपल्याला जसं म्हणायचं तसं सुद्धा म्हणता येत नाही. बरं आपण बोललेलं योग्य बोललो की नाही, अयोग्य बोललो की नाही, सिद्धांत योग्य. नामदेव महाराज आतले हसू आहे नामचं. आले बाबासमोर डोकं टेकलं मनात म्हटलं बाबा आता तुम्हीच बोलून घ्या. आणि जे काही बोललं गेलं असेल योग्य असेल ते सद्गुरू बाबांचं आहे, सद्गुरूंचं आहे. जे काही चुकीचं मानलं गेलं असेल ते आमच्या बुद्धीचे दोष आहे. म्हणून जे काही चुकीचं बोललं गेलं ते आमचं आम्हाला परत करा. आम्हाला परत करू नका. जाता जाता रस्त्याच्या पलीकडे टाकून द्या. ते तरी का आमच्याकडे कशाला ठेवता. झालेली सेवा आपणा सर्वांच्या चरणारविंदी सद्गुरू बाबांच्या चरणारविंदी भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. यानंतर ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, बाबांचं भजन होईल. जय बाळू महाराज सूचना सांगतील तोपर्यंत कोणी उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली
किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु 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 किसनगिरी महाराज बोला बोला समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु